नमस्कार. झी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आज ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे त्या व्यक्तीचा कोणताही परिचय करून देण्याची गरज तुम्हाला नाही असं वाटणार आहे. याचं कारण त्या अभिनेत्रींनी सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान इतकंच काय तर रणबीर कपूर या स्टार्सबरोबर काम करून स्वतः एक स्टार पद मिळवलेलं आहे. होय, मी बोलतोय स्मिता जयकर यांच्याबद्दल. पण आज मी त्यांच्या स्टार पदाबद्दल मुलाखत घेणार नाही, म्हणूनच त्यांचा नव्यानं परिचय करून देण्याची वेळ. कॅमेरासमोरचं त्यांचा अभिनय आपण सर्वांनी पाहिलेला आहे, परंतु त्या कॅमेऱ्याच्या पलीकडे त्यांची एक ओळख आहे, दुनिया आहे, व्यक्तिमत्व आहे. बिफोर टुमॉरो या पुस्तकातून एक स्पिरिच्युअल हिलर अशी भूमिका त्या निभावताना आढळतात. आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शनातून आजवर त्यांनी हजारो लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे, अध्यात्माच्या वाटेवर नेलेलं आहे. चक्रावलात ना? हेच तर स्मिताताईंचं वैशिष्ट्य आहे. त्याच स्मिताताईंची आपण ही वेगळी बाजू आज जाणून घेणार आहोत. स्मिताजी, हार्ट टू हार्टमध्ये आपलं स्वागत. थँक्यू. नमस्कार. आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही एक अत्यंत वेगळ्या रूपात बघितलेलं आहे, ते म्हणजे ग्लॅमरस फिल्मी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पाहिलेलं आहे. परंतु आज हे तुमचं अत्यंत वेगळं रूप, तुमचं पुस्तक मी वाचलं आणि भारावून गेलो. बिफोर टुमॉरो हे ते पुस्तक आहे. अध्यात्माचा आपला प्रवास जो सुरू झाला त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. परंतु मुळात अध्यात्म म्हणजे काय आणि त्याचा धार्मिकतेशी काही संबंध आहे का? धार्मिकतेपासून ते वेगळं आहे का? बऱ्याच लोकांना स्पिरिच्युअलिटी आणि रिलिजन ह्यातला फरक बऱ्याच वेळा माहिती नसतो. खूप वेळा आपण रिलिजियस आहोत म्हणजे रिच्युअल्स वगैरे करणं हा स्पिरिच्युअलिटीचा भाग, अध्यात्माचा भाग आहे असं समजतात लोक. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात स्पिरिच्युअलिटी इज सिम्पलर दॅन द वर्ड सिम्पल. वा. माझे गुरुजी श्री दादाश्रीजी, इतकं सोपं आहे ते खरं फॉलो करणं. स्पिरिच्युअलिटीमध्ये कसलेही रिच्युअल्स किंवा हे जे आपण ते करतो रोज, आता मी डोंट मिसअंडरस्टँड, म्हणजे लोकांना असं वाटेल की आपण पूजा किंवा जप ताप हे करू नये. नॉट ॲट ऑल. मी स्वतः देखील माझं चालू असतंच ते. पण नुसतंच ते करणं इज नॉट अध्यात्म. जेव्हा when you're connected with some divine power and then you do the jप किंवा त्याचं नामस्मरण, त्या ईश्वराचं किंवा त्या डिवाइन पॉवरचं नामस्मरण केल्यानंतरचा जो अनुभव आहे तो खूप वेगळा आहे. तो देन यू एन्जॉय दोज रिच्युअल्स. सो सिम्पल. इट इज ॲज सिम्पल. म्हणजे जे आतापर्यंत सगळा समाज मानत होता की स्पिरिच्युअलिझम म्हणजे काहीतरी भगवी वस्त्र घातली पाहिजेत, पांढरी वस्त्र घातली पाहिजेत, सगळ्यातल्या जगातल्या सर्व सुखांचा त्याग केला पाहिजे, कुठली गोष्ट त्याला आवडलीच नाही पाहिजे, किंवा जगाकडे अत्यंत तिरस्कारानं पाहिलं पाहिजे, तुच्छतेनं पाहिलं पाहिजे आणि मृत्यूनंतरचं जीवन वगैरे अशा गोष्टी केल्या पाहिजेत. तर असं काही नाहीये. तुमच्या मते अध्यात्म हे रोजचं आपलं जगणं अधिक सुंदर कसं व्हावं त्याचा केलेला एक प्रयत्न आहे. ॲब्सोल्युटली, ॲब्सोल्युटली. द सिम्पलर यू आर द मोर स्पिरिच्युअल यू आर. क्या बात आहे. असे उगाच नाटकं आणि ती सोंग ढोंग ही दॅट इज नॉट स्पिरिच्युअलिटी. ते लोकांना दाखवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात. यू डोंट हॅव टू शो. तुमचे ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. तुमच्या ॲक्शन्स, तुमच्या कृत्यातनं ते दिसतं की हा माणूस किती स्पिरिच्युअल आहे. मला प्रश्न असा पडला आहे की आज ज्या आपण घरात बसलोय त्या तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश केलात त्यावेळेला 20 वर्षाच्या होतात आणि हे एका वकिलांचं घर आहे. इथे सर्वजण सुपर अचिव्हर्स किंवा सॉलिसिटर्स अशा ह्याच्यामधले, आपण स्वतःही वकील आहात. परंतु आपलं सगळं आयुष्य या स्पिरिच्युअलिटीच्या किंवा अध्यात्माच्या अभ्यासानंतर बदललं किंवा त्याच्या अनुभवानंतर बदललं. असं काय घडलं तुमच्या आयुष्यात की तुम्हाला असं वाटलं की आपण या वाटेवर जावं? ते एक आणखीन एक मिथ आहे स्पिरिच्युअलिटीबद्दल की तुमच्या आयुष्यात असं काहीतरी भयंकर घडायला पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणजे स्वप्नात कोणतरी यावं लागतं. हा, स्वप्नात किंवा काहीतरी मोठी थप्पड मिळावी लागते, कोणीतरी काहीतरी असं व्हायला लागतं की मग तुम्ही देवमार्गी लागता वगैरे. हे दीज आर ऑल मिथ्स. माझ्या बाबतीत असलं काहीही घडलेलं नाही आहे. इट वॉज जस्ट ग्रेस. नशिबाने ज्या वर्षी माझं पहिल्या वर्षी जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं, 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या पहिल्याच वर्षी मला माझे पहिले गुरु भेटले. ते पुस्तकात मी लिहिलेलं आहे. माझ्या नवऱ्याचीच मला त्यांच्याशी इंट्रोड्यूस केलेलं की चल मी तुला एखाद्या अशा व्यक्तीबरोबर भेट घालतो, मला त्यांचं विल करायचं म्हणून. सो ही टूक मी दॅट. आय सेड ओके फाईन, आय विल गो. मला नो क्लू की ह्याच्या पुढे काय माझे मार्ग उघडणार. यानंतर आपलं आयुष्य बदलेल
याची सुतराम कल्पना तुम्हाला नव्हती? अजिबात नव्हती. आणि मी जेव्हा त्यांना भेटले, त्यांच्या पुढ्यात आले, तेव्हा असं एखाद्या खूप हाय लेवल स्पिरिच्युअल माणसाला भेटल्यावर एकदम असं म्हटलं, ओ माय गॉड, व्हॉट इज दिस, हे कोण आहेत, काय आहेत. मग मी त्यांच्याकडे इथेच राहायचे, ते नशिबाने लवकर जवळच राहायचे केम्स कॉर्नरला. तर मी त्यांना विचारलं, मी तुमच्याकडे रोज आले तर चालेल का? ते म्हणाले, येस, यू आर मोस्ट वेलकम. तर मी रोज त्यांच्याकडे जायची, रोज नवीन नवीन प्रश्न तयार करून जायची त्यांच्याकडे. म्हणजे ज्या वयात आपण प्रोडक्शन हाऊस किंवा निर्माते दिग्दर्शकांकडे जायला पाहिजे, रोल मिळवायला पाहिजे, त्या काळात तुम्ही एका स्पिरिच्युअल गुरुकडे जायला सुरुवात केली. क्या बात आहे. आणि ऑटोमॅटिकली थिंग्स स्टार्टेड फॉलोइंग इन माय प्लेस. मी कसलाही स्ट्रगल केलेलं नाही आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, काही नाही. तर पुन्हा मला ते एक समाव ते प्रोटेक्शन होतं गुरूंचं. तेव्हा लोक फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय बोलायचं त्यांना बोलो, पण मी कधीही फिल्म इंडस्ट्रीबद्दल वाईट बोलणार नाही. मला कसलाही वाईट अनुभव आलेला नाही. एका स्टारचं आयुष्य म्हटल्यानंतर त्यात प्रचंड धावपळ असते, असुरक्षितता असते आणि त्याहीपेक्षा सुद्धा ताणतणाव असतात, लॉंग शूटिंग आवर्स असतात. ह्या सगळ्यात तुम्हाला तुमच्या या आध्यात्मिक प्रवासाचा फायदा झाला? एक अध्यात्माचे विद्यार्थी असल्याचा फायदा झाला? भयंकर भयंकर. आता पहिल्यापासून हा जेव्हा माझ्यावर, अगदी पहिल्या वर्षापासून हे जेव्हा माझ्यावर असे संस्कार घडत गेले ह्या स्पिरिच्युअलिटीचे माझ्या गुरूंच्या थ्रू, तेव्हा मला इनसेक्युरिटी, जेलसी, ह्या कसल्या ह्या भावनाच नाही आहेत माझ्यामध्ये अजिबात. आय वॉज नेव्हर इनसेक्युअर. म्हणजे जर असं फिल्म लोकांच्या आयुष्यात असा काळ जातो 6-6 महिने आपल्याला काही कामच नसतं, देर इज नथिंग, नोबडी इज आस्किंग यू, नोबडी इज वॉन्टिंग टू डू एनी वर्क विथ यू, नथिंग. असा काळ माझ्या आयुष्यात बरेच वेळा गेला आहे. पण मला कधीच असं वाटलं नाही की अरे बाबा, आता माझं ही सिरियल बंद झाली, आता मला दुसरी सिरियल घ्यायला पाहिजे, आता मग हे पिक्चर संपलं तर दुसऱ्याचं काय, असं कधीच मला अशी फिलिंग आली. शांत वृत्ती कशामुळे आली? बिकॉज ऑफ माय स्पिरिच्युअल ट्रेनिंग, आय गेस. मला ते पहिल्यापासून माझ्या गुरूंचं जे काही स्पिरिच्युअल ट्रेनिंग होतं, मला एक सांगितलं होतं माझ्या पहिल्या गुरुजीने. त्यांनी मला एक हवन दिलं होतं करायला, हवन कुंड, अजून मी करते इतकी वर्ष. रोज आपण हवन करता? रोज रोज. आणि या कर्मकांडावर तुमचा विश्वास आहे? हो, भयंकर. मी खूप लोकांना ॲडवाईसही करते की तुम्ही हवन सुरू करा, कारण त्या हवनचे व्हायब्रेशन, त्याच्यामध्ये सगळी तुमची निगेटिव्हिटी स्वाहा होते. एक छोटंसं हवन कुंड आपल्या बाजारात मिळतं, ते हवन करून तुमची सगळी निगेटिव्हिटी त्याची स्वाहा होते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि सगळे व्हायब्रेशन तुमच्या घरचे पण चेंज व्हायला लागतात हळूहळू. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव माझ्यावर गेला. आणि मी तेव्हा त्यांना गुरुजींना म्हटलं अरे बापरे, म्हटलं आत्ताच माझं करिअर सुरू झालं आहे, मला म्हटलं इथे तिथे जावं लागतं किंवा हे लेगवर्क करावं लागतं किंवा काय, आणि जितकं काम येईल तितकं मला हवं आहे, असं त्यावेळची ती स्थिती होती. तर म्हटलं ह्याच्यासाठी मी कसा काय वेळ काढणार, 2 मिनटं देखील. तर मला त्यांनी सांगितलं होतं, म्हटलं ठीक आहे, जेव्हा ईश्वराची गरज लागेल आणि तर त्या ईश्वराने तुला सांगितलं की सॉरी घरात 2 मिनटं थांब, मला दुसऱ्याचं काहीतरी इम्पॉर्टंट काम करायचं, तुझ्याकडे मी नंतर येतो, तर तुला चालेल का? तर मी म्हटलं नाही, दॅट्स आय कांट डू दॅट. तर म्हणे एक छोटासा जप किंवा काय मंत्र, ओम प्रभू शांती, हा त्यांनी मंत्र मला सांगितला होता. हे 3 शब्द बोलायला तुला किती वेळ लागेल? काही सेकंद, हार्डली. तर म्हणे काउंट करू नकोस, जितक्या वेळा तुला करायचं तितक्या वेळा तू कर. असं मी तुला बंधनही घालत नाही की ते 108 वेळा करायला पाहिजे, 21 वेळा करायला पाहिजे, काही नाही. अगदी 2 किंवा 3 आहुती घातल्यास तरी चालेल, पण हे रोज नित्यनेमाने कर. रोज करणं याला महत्व, ते श्रद्धेनं करणं याला महत्व, ते किती वेळा करतोय याला महत्व नाही, फक्त ते तुमच्या जीवनाचा श्वास घेण्या इतकाच महत्वाचा भाग आहे. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. अँड दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. आणि त्याच्यात मला इतकं साधं सोपं, म्हणजे कुठेतरी हिमालयात जाऊन तपस्या केली वगैरे असं काही नाही. तर ज्या घरात आपण राहतो त्याच घरात जे आपण जगतो, ते जे खातो पितो तेच करून ऍब्सोल्युटली तुम्ही स्वतःला या सर्व त्रासापासून, असुरक्षिततेपासून, जेलसीपासून मुक्त केलं. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. ॲज सिम्पल एज दॅट. म्हणजे लोकांना पण मी सांगते, म्हटलं तुम्ही कुठेही बसा, कधीही करा, त्याला अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, मी नॉनव्हेज खाल्लं, मी एक ड्रिंक घेतलं, कसलीही बंधनं नाही, कसलीही बंधनं नाही आहेत, अजिबात नाही. पण एक मात्र प्रॉमिस त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे वेन यू स्टार्ट ऑन दिस पाथ, दॅट फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट, विच वी डोंट हॅव. आज श्रद्धा का कमी झाली असं वाटतं जीवनातनं? आय रिअली डोंट अंडरस्टँड व्हाय. इनसेक्युरिटी झाली आहे किंवा ग्रीड जास्त वाढली आहे म्हणून, किंवा काही श्रद्धा, विश्वास आहे, मी तुमच्या माझ्यावर विश्वास ठेवतील, पण ईश्वरावर श्रद्धा ठेवायला त्यांना भीती वाटते. आय डोंट नो व्हाय. इनर वर्ल्ड जे आहे तिथे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की आतमध्ये माझ्या काय चाललंय. बरीच लोक चेहऱ्यावर खूप छान छान बोलतात, पण आतमध्ये त्यांच्या भलतंच काहीतरी चालू असतं. हाच प्रॉब्लेम आहे की आपण म्हणतो अरे वा कसं हे बोलतात, आणि आतमध्ये बघा यांचं कसं कृत्य. सो आतमध्ये काय चाललंय, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट, दॅट इज व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी, अँड दॅट इज व्हॉट कनेक्ट्स यू टू द डिवाइन. हा कार्यक्रम बघणाऱ्या शेकडो महिला आहेत की ज्यांनी तुमच्या सिरियल्स पाहिलेल्या आहेत, तुमचं हम दिल दे चुके सनम मधला अभिनय पाहिलेला आहे, परंतु त्यांना तुमचं हे रूप अत्यंत वेगळं
आणि मला असं वाटतं चकित आणि स्तंभित करणार आहे. आणि हाच तो क्षण, हीच ती वेळ आहे की ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यातले जे ताणतणाव आहेत त्या ताणतणावातनं जर एखाद्याला मुक्ती हवी असेल, एखाद्याला त्याच्यापासून जर दूर जायचं असेल, तर त्याला या अध्यात्माच्या मार्गाचा नेमका काय फायदा होईल, त्यांनी सुरुवात कशी करावी? माझ्या मते सुरुवात करण्यासाठी आय ॲडवाइस एव्हरीबडी स्टार्ट विथ दॅट हवन. ओके, स्टार्ट विथ हेवन. ऑटोमॅटिकली काय काय चेंजेस तुमचे इंटरनल आणि एक्सटर्नल व्हायला लागतात. खूप 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 बरं वाटतं. आणि काउंट नको करू, आम्ही 108 वेळा केला आज झाला, कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. इंट्युटिव्हली आपल्याला असं वाटतं आतून की नाही बस आज मी खूप झाला माझा, आता बस झालं. आणि केव्हाही कधीही करावा. त्याला काही वेळ काळ, आंघोळ झाली आहे, अमकं झालं आहे, पूजा झाली आहेत म्हटलं, नथिंग. कुठेही बसून करावा. फॉर ऑल आय कॅन यू कॅन सिट इन द बाथरूम अँड डू इट. आय डोंट माइंड, इट डझंट मॅटर. सो मनाची शुद्धता महत्त्वाची. या यू हॅव टू इंटरनली क्लीन युअर सेल्फ. आपल्या आतमध्ये इतकी कालवा चालू असते दॅट इनर ट्रान्सफॉर्मेशन इज व्हेरी इसेन्शियल. आणि हाऊ टू गेट दॅट इनर ट्रान्सफॉर्मेशन. आपल्या आतमध्ये कालवा चालू आहे हे अवेअरनेसही लोकांना नसतं. बाहेर त्याच अशांततेत आपण अडकत असतो, त्याच अशांततेत आपण गुंतून पडतो आणि त्याच्यातनं बाहेर पडता येत नाही. जसं एखाद्या भुंगा कमळामध्ये अडकतो आणि त्याला बाहेर कसं पडावं कळत नाही, तशीच आता अवस्था आहे. या शहरातल्या ताणतणावामध्ये आपण एकाकीपण, पक्षपातीपणा, नैराश्य, वैफल्य याच्यातनं अडकलेली एक प्रचंड मोठी पिढी आता हा तुमचा कार्यक्रम बघते. काय सांगाल त्यांना? सी, आपलं आयुष्य जे आहे ते आपल्या 2 लेवल्सवर चालतं. एक आहे एक्सटर्नल वर्ल्ड, एक आहे इंटरनल वर्ल्ड. एक्सटर्नल वर्ल्डवर आपण खूप सगळं अचीव्ह करा, तुम्ही जसं जगता तुमचं आयुष्य तसं तुम्ही जगा, त्याच्यात कसलेही चेंजेस आणण्याची गरज नाही. जसं मग पहिल्यांदा आपण म्हटलं की वस्त्र अमके पाहिजेत, रुद्राक्षाच्या माळा पाहिजेत, मोठे मोठे खडे पाहिजेत, अमकं पाहिजेत, नथिंग ॲट ऑल. दॅट इज नॉट इसेन्शियल ॲट ऑल. या सगळ्याचा स्पिरिच्युअलिटीशी, अध्यात्माशी काहीही संबंध नाही, अजिबात नाही. ओके, दॅट इज युअर एक्सटर्नल वर्ल्ड. यू हॅव टू अचीव्ह. You need money to eat. You need comforts. You need everything. Achieve it. Nobody is going to stop you for that. त्याला spirituality does not demand any sacrifices from you. At all. कुठल्याही प्रकारचा त्याग किंवा कुठल्याही गोष्टीला सोडू नका. नाही, अजिबात नाही. जस्ट नित्य कर्म करत राहा. पण इनर वर्ल्ड जे आहे तिथे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे की आतमध्ये माझ्या काय चाललंय. बरीच लोक चेहऱ्यावर खूप छान छान बोलतात पण आतमध्ये त्यांच्या भलतंच काहीतरी चालू असतं. हाच प्रॉब्लेम आहे की आपण म्हणतो अरे वा कसं हे बोलतात आणि आतमध्ये बघा यांचं कसं कृत्य. आपण आता बरेच ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात. म्हणजे चेहरा आरशात बघतो परंतु अंतर्मन दिसत नाही. एक्झॅक्टली. सो आतमध्ये काय चाललंय दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. दॅट इज व्हॉट इज स्पिरिच्युअलिटी अँड दॅट इज व्हॉट कनेक्ट्स यू टू द डिवाइन. दॅट इज इम्पॉर्टंट ॲब्सोल्युटली. कारण दे आर लाईक 2 विंग्स ऑफ अ बर्ड. इनर वर्ल्ड अँड आउटर वर्ल्ड आर लाईक 2 विंग्स ऑफ द बर्ड. आता आत्मा आपला इज हंग्री. आत्म्याचं पोषण कसं करायचं? सगळ्या गोष्टीचं आपण पोषण करतो. आत्म्याचं पोषण इज ओनली बाय कनेक्टिंग टू समवन अप देअर. म्हणजे तो देव म्हणून मी देव, गॉड हा शब्द मला वापरायलाही आवडत नाही. इट इज युनिव्हर्सल एनर्जीज. तुम्ही त्याला निसर्ग मानता, नियती मानता? निसर्ग तुम्ही काहीही माना, त्याला निसर्ग माना. तुम्ही इतकं हे सगळं ओपन ठेवलं की प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार त्यानं ते करावं. ॲब्सोल्युटली. तुम्ही त्याला टेबल, चेअर, एनिथिंग माना इफ दॅट वर्क्स विथ यू. बट डू इट विथ दॅट फेथ. ती फेथ, ती श्रद्धा ही हवी. सो इट इज जस्ट द युनिव्हर्सल एनर्जी दॅट क्रिएटर. मग ती क्रिएटर म्हणजे तो लाईट असो किंवा तुम्ही त्याला आकार द्या. इफ दॅट इज कम्फर्टेबल फॉर यू फाईन. निराकार म्हणत असेल तर निराकार. पण श्रद्धा महत्वाची. ॲब्सोल्युटली. डोंट लूज दॅट कनेक्शन. मग आता गुरुजींनी मला तेच सांगितलं होतं की आत्ता तू हे वचन घे माझ्यासमोर की तू आत्ता जर त्या वरच्याचा हात पकडणार असेल तर काय वाटेल ते झालं तरी तो हात सोडायचा नाही. आता मी जेव्हा हवन करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा नेमकं त्यावेळेस असं व्हायचं की अरे बापरे आज मला उशीर झाला, आज मला लवकर पोचायचं सेटवर. तेव्हा मोबाईल फोन्स वगैरे नव्हते. तर लवकर पोचायचं सेटवर. मग आज नको जाऊ दे हवन नको, माझा वेळ त्याच्यात जाईल. पण म्हटलं नाही, हवन मी करणार आणि जाणार. उशीर तर उशीर, काय व्हायचं ते होऊ दे. असे टेस्ट बरेच झालेत माझ्या आयुष्यात. आणि नेमकं मी ते हवन करायची, 5 आहुत्या करायची, पण मी करायची आणि जायची. आणि नेमके ते लोक सेटवर सांगायला यायचे की अरे वी वर ट्राईंग युअर फोन. आम्ही तुम्हाला सांगणार होतो अर्धा तास जरा थोडीशी उशिरा व्हा कारण आमचा थोडासा उशीर झालाय म्हणून सुरू व्हायला. असे कित्येक अनुभव आलेत, कित्येक. मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की आपल्या शरीरामध्ये चक्र असतात. भारतीय अध्यात्म असे मानलेलं आहे की मूलाधार चक्रापासून त्याची सुरुवात होते. आपल्या बेंबीवर एक चक्र असतं, आपल्या नाभीवर चक्र असतं. या चक्रांचं काय महत्त्व आहे आणि त्याविषयी काय सांगाल? दॅट इज माय मोस्ट फेवरेट टॉपिक. माझं फेवरेट टॉपिक अशासाठी आहे की चक्राला
मी हिंदू आहे, मी बुद्धिस्ट आहे, किंवा मी जैन आहे, किंवा मी इंडियन आहे, किंवा मी एशियन आहे, ह्याचं बंधन नाही. जो माणूस ह्या जगावर ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे, ही कम्स विथ दीज एनर्जी सेंटर्स. मग वेस्टर्नर्स त्यांना एनर्जी सेंटर्स म्हणतात. चक्र म्हणजे एनर्जी सेंटर, दे आर एनर्जी सेंटर्स, ज्यातून आपल्याला जगण्याची ऊर्जा मिळते. ते स्थान जगण्याची, येस, इफ दे आर बॅलन्स्ड. आता चक्रांचा बॅलन्स असणं खूप जरुरी आहे. आपली बॉडी इज लाईक अ स्पेक्ट्रम, एक प्रिझम असतो तसा. इकडनं पाठवून जर एक डिवाइन लाईट आपल्या इकडनं घातला तर ते चक्राचे 7 कलर्स आर द कलर्स ऑफ द रेनबो. ओके, स्टार्टिंग फ्रॉम व्हायलेट, अगदी इंद्रधनुष्याचे जसे रंग आहेत, ताना पिहिनी पाजा, तसे दिसतात. ॲब्सोल्युटली, दे आर लाईक द ऑल कलर्स ऑफ 7 कलर्स ऑफ द रेनबो. तर ते जेव्हा इथून बाहेर पडतात, प्रिझममधून बाहेर पडतात, ते करेक्ट रेनबो कलर बाहेर पडतो. बिकॉज आपले चक्रास ब्लॉक्ड आहेत, त्यामुळे तो करेक्ट रेनबो कलर बाहेर येत नाही. वा. So you are not in sync with the universal energies. Wow. And because you are not in sync with the universal energies, म्हणून you have problems. मग ते physical, mental, emotional, spiritual, financial, any problem you have is because your chakras are not in sync. आताच्या काळातले असणारे बीपी, डायबिटीस, yes, हृदयरोग, absolutely, किंवा आणखीन गंभीर, याच्या व्यतिरिक्त आणखीन होणारे काही कॅन्सर वगैरे गंभीर आजार आहेत, त्याची व्युत्पत्ती, त्याची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती या चक्रांच्या इम्बॅलन्समुळे होते. ॲब्सोल्युटली. या सगळ्याला कुंडलिनी जागृती किंवा कुंडलिनी शक्ती याचा एक आधार आहे. त्याविषयी काय सांगाल, कारण त्याविषयी तुमचा खास अभ्यास आहे. कुंडलिनी आपल्या मूलधारा चक्रामध्ये आहे. इट इज नियर द टेल बोन. आणि एक तुम्हाला आय डोंट नो दिस आय डोंट नो इफ यू हर्ड ऑफ दिस. आपला जो टेल बोन आहे त्याला काय मराठीत व्हॉट इज कॉल्ड, माकडहाड. दॅट इज द लास्ट टू डिसइंटिग्रेट. माहिती आहे, आपल्याला बेरी केलं किंवा बर्न केलं तर ते माकड हाड आपलं सगळ्यात शेवट डिसइंटिग्रेट होतं, कारण त्याच्यात ती कुंडलिनी शक्ती आहे. कुंडलिनी शक्ती इज द फिमेल एम्बॉडीमेंट ऑफ क्रिएशन. हिअर इज द शिवा. सो दिस इज द मेल एम्बॉडीमेंट ऑफ क्रिएशन. ओके, तर ती कुंडलिनी शक्ती सच अ पॉवरफुल मीडियम अँड इट्स अ मोस्ट पॉवरफुल थिंग. कुंडलिनी शक्तीला एकच मार्ग आहे वरती येण्याचा, इज थ्रू द स्पायनल कॉर्ड. आणि त्या स्पायनल कॉर्डमध्ये आपले चक्राज आर देअर. अँड दे आर नॉट इन युअर फिजिकल बॉडी. आपल्या ह्या शरीरात नाही आहेत, अन्नमय शरीरात नाही आहेत, त्या प्राणमय कोशामध्ये आहेत. फॉर द ओनली वे बट यू कॅन फील द सेन्सेशन इन युअर बॉडी. पण त्या अवस्थेपर्यंत पोहोचायला खूप साधना करावी लागेल, खूप अभ्यास करावा लागेल. आत्ताच्या आम्ही खूप केला त्याचा अभ्यास, पण आत्ताच्या माझ्या अनुभवाप्रमाणे जी लोकांना म्हणजे चक्राचे क्लासेस झाल्यानंतर मला लोक 10-15 दिवसात फोन करून सांगतात, मॅडम आय एम फिलिंग सो मच नायसर, सो मच बेटर. सगळं जे काय गुच्छा होता मनात तो सगळं निघून गेला आहे, माझं डायबिटीज कंट्रोलमध्ये आलं आहे, माझं BP कंट्रोलमध्ये आलं आहे, असे फोन करून सांगणारी लोक आहेत. आणि कुंडलिनी शक्ती राईज करायला वेळ लागत नाही, पण आय वुड सजेस्ट डोंट बी इन अ हरी टू डू दॅट. कुठलीही गोष्ट वेळेच्या आधी आपल्याला खेचून आणता येत नाही, त्यासाठी तेवढा वेळ द्यावाच लागतो. या पहिल्यांदा चक्रात सेटराईट करा, ती कुंडलिनी आपोआप राईज होईल. त्याच्यासाठी प्रयास कशाला, पहिली कुंडलिनी राईज, आमचं थर्ड आय ओपन करा. थर्ड आय ओपन, अरे कशासाठी, तो ओपन होईल ऑटोमॅटिकली, पण पहिलं तुमचं बेस तर रेडी करा. डोंट बी इन अ हरी, यू जस्ट बॅलन्स द चक्रास करेक्टली, इट विल ऑल बी डन. आय बिलीव्ह इन कर्म डेफिनेटली, कारण नुसतं देवावर असेल हरी तर देईल खाटल्यावरी हा प्रकार चालत नाही. यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. एव्हरीबडी हॅज टू वर्क टुवर्ड्स इट अँड देन इट इज हिम टू टेक यू फॉरवर्ड. असे कित्येक प्रकार आपल्या जन्मापासून मरेपर्यंत आपण निसर्गाचे केवढ्या गोष्टीचं ऑब्लिगेशन आहे आपल्यावर. तुमची विविध व्याख्यानं, वर्कशॉप याच्या माध्यमातून या चक्रांबद्दल तुम्ही माहिती देत असता आणि त्यापेक्षा सुद्धा या अध्यात्म मार्गाचा प्रवास सुरू कसा करावा या विविध टप्प्यांवर तुम्ही तुमच्या पार्टिसिपंट्सना देत असता. हो, ॲब्सोल्युटली. कसा असतो हा प्रवास? हा ॲक्च्युली माझे 2 मॉड्यूल्स आहेत. एक कॉर्पोरेटसाठी वर्कशॉप आहे विच इज अ होल डे वर्कशॉप, आणि एक माझा एक प्रायव्हेट जस्ट स्पिरिच्युअल, कम्प्लिटली स्पिरिच्युअल चक्रावर वर्कशॉप आहे विच इज अ 4 hour वर्कशॉप. तर त्या 4 hour वर्कशॉपमध्ये इन डिटेल अबाउट द फंक्शनिंग ऑफ द चक्रास त्याच्यात सांगितलं जातं. ते काय आहेत, व्हॉट डू दे स्टँड फॉर, ते जर फास्ट झाले तर काय होतं, स्लो झाले तर काय होतं, तो इम्बॅलन्स कसा आपल्या ह्याच्यात होतो, तो सगळा चक्र मेडिटेशन कसं करायचं, ग्राउंडिंग ऑफ द रूट चक्र इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते कसं करायचं, तुमचं ऑरा शिल्डिंग कसं करायचं, लॉट ऑफ थिंग्स गो इन दॅट 4 hour वर्कशॉप. हे सगळं ज्ञान ह्या मातीतलं, हे सगळं ज्ञान आपल्याकडे निर्माण झालेलं, आपली ही परंपरा आहे, आपली ही धरोहर आहे. परंतु आज
याचं महत्व आणि याचं शिक्षण आम्हाला परदेशात जास्त होताना आढळतं, तिथल्या विद्यापीठांमध्ये आढळतं आणि इकडे आढळत नाही. काही वर्षानंतर अशी परिस्थिती येईल का की हे सगळं आम्हाला परदेशातनं आयात करून त्यांच्याकडून शिकावं लागेल? आम्हाला आमच्या धरोहरबद्दल कुठलाही अभिमान नाही? एक्झॅक्टली, माझा तोच प्रश्न आहे. तुम्ही वेबसाईट्स बघा, चक्राचे सगळे वेस्टर्नर्सचे केलेले वेबसाईट्स आहेत. आपलं कोणीच नाही. पूर्ण चक्र वर्कशॉप घेणारा अजूनपर्यंत मला कोणी भेटलेलं पण नाहीये. एंटायरली थरो नॉलेज अबाउट ज्या देशाला 5000 वर्षाच्या अध्यात्माची परंपरा आहे त्या देशामध्ये 7 चक्रांविषयी पूर्णपणे अशी एक वेबसाईट देखील आज उपलब्ध नाही. कॅन यू इमॅजिन? म्हणजे मला एवढं वाईट वाटतं. योग हे आपलं आहे, पण ते फॉरेनर्स येऊन आपल्याला शिकवतात. मग ते नवीन कुंडलिनी योगा, अमका योगा, पॉवर योगा, व्हॉट इज ऑल दिस नॉनसेन्स? आणि आपण आता प्रत्येक माणूस, आय डू योगा इन द मॉर्निंग, आय डू प्राणायाम इन द मॉर्निंग. इट्स अ मॅटर ऑफ प्राईड. योग आपलं नाही आहे का? ते सुरुवात आपल्या इथं झाली ती सगळी. पण तो वारसा जपण्याची वृत्ती किंवा ती अभ्यासू जिज्ञासू वृत्ती हे आपल्याकडे अजूनपर्यंत तरी विशेषतः चक्राच्या अभ्यासाबद्दल तर अजिबात दिसत नाही. अनफॉर्च्युनेटली, म्हणजे मला त्याचं वाईट वाटतं. अजूनही चक्रा वर्कशॉपसाठी आय स्टील हॅव टू रिअली फाईट टू गेट मोर पीपल. म्हणजे मला असं वाटतं की असा एखादा वर्कशॉप व्हावा जिथे 500-600 माणसं एकत्र व्हावी अँड आय कॅन डू द वर्कशॉप. एवढ्या लोकांपर्यंत रीच व्हावा. बट स्टील देर इज स्टील स्ट्रगल. एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि तो म्हणजे तुम्ही परमेश्वर मानता? तुम्ही त्याच्यातल्या कर्मकांडावर विश्वास ठेवता? त्या कर्मकांडाचं समर्थन आणि अध्यात्माचा प्रवास याची सांगड कशी घालता? इट इज अगेन लाईक टू विंग्स ऑफ द बर्ड. तुम्ही परमेश्वर मानता, मी नुसतं मानत नाही. आय मीन लव्ह विथ द गॉड, आय मीन लव्ह विथ द डिवाइन. आय गो ऑन अ डेट विथ द डिवाइन. वा वा. आय लव्ह, म्हणजे मी अक्षरशः एखादी लहान मुलगी आपल्या प्रियकराबद्दल बोलताना कशी ब्लश होते तशी मी डिवाइनबद्दल बोलताना आय ब्लश लिटरली. आय लव्ह द डिवाइन बिकॉज मला असं वाटतं की विदाउट हिम आय डोंट एक्झिस्ट. विदाउट हिम इतकी सिम्बियोटिक किंवा इतकी एकात्मता आहे. आय मीन आय डोंट थिंक आय कॅन डू एनिथिंग विदाउट गॉड. व्हॉट एव्हर डिवाइन आय वुड से. गॉड म्हटलं की तुमचा देव वेगळा, माझा देव वेगळा, ह्याच्यावर भांडण असतं. आय डोंट वॉन्ट टू से. पुन्हा तो देव कुठे जन्माला आला ह्याच्यावर आणखीन ते नको. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. सो दॅट डिवाइन, देर इज सम क्रिएटर, समबडी हूज देअर. आय एम इन लव्ह विथ दॅट डिवाइन. आय बिलीव्ह इन कर्म डेफिनेटली. कारण नुसतं देवावर असेल हरी तर देईल खाटल्यावरी हा प्रकार चालत नाही. यू हॅव टू वर्क टुवर्ड्स इट. एव्हरीबडी हॅज टू वर्क टुवर्ड्स इट अँड देन इट इज हिम टू टेक यू फॉरवर्ड. कुठल्याही प्रकारचे रुद्राक्षाच्या माळा घालून तासन तास काही करायला पाहिजे अशातलं काही नाही. रोजचं नित्यकर्म आणि त्या नित्यकर्मातनं सहज उलगडत जाणारं अध्यात्म हा तुमच्या जीवनाचं, या तुमच्या मार्गदर्शनाचं सूत्र आहे. मला सांगा, इट्स अ गिव्ह अँड टेक. लाईफ इज अ गिव्ह अँड टेक. असे कित्येक प्रकार आपल्या जन्मापासून मरेपर्यंत आपण निसर्गाचे केवढ्या गोष्टीचं ऑब्लिगेशन आहे आपल्यावर. मग गिव्ह बॅक टाइम केव्हा येणार? हा असा गिव्ह बॅक टाइम येतो. मी मीडियाच्या माणसांना नेहमी हे सांगते की आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे टू गिव्ह बॅक. यू हॅव टू गिव्ह बॅक. गिव्हिंग बॅक बद्दल आपण बोलतोय, परंतु जे ग्लॅम वर्ल्ड गिव्हिंग बॅकच्या ऐवजी टेकिंग मध्ये असते, त्याच्यामध्ये तुमचं अख्खं आयुष्य गेलं आणि त्या आयुष्यामध्ये तुम्ही हे बोलताय. मला तुम्ही सांगा, तुमची वर्कशॉप हजारो लोक अटेंड करतात, तुम्ही अनेक कॉर्पोरेट्सचं मार्गदर्शन करता, परंतु ज्या व्यवसायात आपण 30 वर्ष आहात तिथल्या कोणाला जिथे असुरक्षितता आहे, तीव्र ईर्ष्या आहे, जलन आहे, सगळं जे काही एव्हिल आहे ते सगळं त्या ठिकाणी आहे. यांना कधी फायदा झाला याचा? तुम्ही कधी सांगितलं त्या स्टार्सना? तुमचं हे रूप तरी त्यांच्यासमोर, म्हणजे सलमान खान असेल, ऐश्वर्या राय बच्चन असेल किंवा शाहरुख असेल, अगदी रणबीर कपूर असेल, यांच्यापैकी कुणी, कॅटरीना कैफ टू ॲड द लिस्ट, त्यांनी कधी हे समजून घेतलं? कधी असं वाटलं की दे आर टू बिझी इन देअर ओन वर्ल्ड? आणि ह्या एवढ्या मोठ्या स्टार्सना हे कदाचित माहिती पण नसेल. खूप म्हणजे थोडेसे फिल्म इंडस्ट्रीमधले फ्रेंड्स आहेत ज्यांना माहिती आहे की मी ह्या मार्गावर आहे. ह्या लोकांना इट डझंट मॅटर टू देम. अँड माझं असं मत आहे की ॲक्च्युली फिल्म स्टार्स नीडेड द मोस्ट. बरोबर आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये जेवढं यश आणि अपयश एखाद्या हेलकाव्यासारखं आपल्या आयुष्यात येतं तेवढं कदाचित दुसऱ्या कुठल्याही इंडस्ट्रीत येत नसेल. परंतु असेच प्रसंग सर्वसामान्य माणसाच्याही आयुष्यात येतात. क्षणात यश तर क्षणात अपयश. हे आता ग्लोबलाइज वर्ल्डचा एक नॉर्म झालेला आहे, एक पिंड झालेला आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल? अध्यात्माच्या या मार्गावर यशाकडे आणि अपयशाकडे कसं पाहावं? सी, एव्हरीथिंग हॅज अ रिझन फॉर व्हाय इट हॅपन्स. जे आपल्याला अपयश आत्ता वाटतं ते नंतर मग आपण रेट्रोस्पेक्टिव्हलीचा आपण विचार केला तर असं वाटतं की बरं झालं ते त्या दिवस नाही झालं, नाही तर मला आता हे मिळालं नसतं. म्हणजे आज जे खाली आहे ते उद्या वर येणार आहे आणि जे आज वर आहे ते उद्या खाली येणार. इट्स अ लॉ ऑफ नेचर. इट्स अ लॉ ऑफ नेचर.
time never remains the same for everybody at all times. Never. It is never always happy. It is never always sad. So that is where the surrender comes in. वा That is where the surrender comes in. Okay, fine. You accept it. You're in the surrender state. Fine. At the moment, you will not believe. At the moment, I have no film project on my hand at all. No serial, no movies, no nothing. And I'm telling it to you now in this show. या इंडस्ट्रीला असं कोणी सांगत नाही. हां एक्झॅक्टली. नाही मी स्क्रिप्ट वाचते बरेच, मला अजून काय आवडलं नाही असंच काहीतरी एक्सक्युजेस देत असतात. ते कांट ऍक्सेप्ट सर्टन पण याच्यात तुम्हाला कुठली असुरक्षितता वाटत नाही हे जाहीर करण्यामध्ये? इट विल कम. आणि माझं हे इतकं काम पुढे सुरू झालं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी डुईंग दिस. आय एम नॉट फिलिंग की अरे बापरे आता माझं काय. मला आणखीन एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की आजकाल कौटुंबिक जीवन हे अत्यंत तणावग्रस्त झालेलं आहे. लग्नाचं प्रमाण जेवढं आहे तितकंच भयावह प्रमाण आपल्याकडे घटस्फोटांचं झालेलं आहे. आपण बाहेरच्या हिंसाचाराबद्दल, दहशतवादाबद्दल बोलतो, परंतु घरातला हिंसाचार आणि दहशतवाद ज्याचा बुक्क्याचा मार त्या घरातल्या स्त्रीला सहन करावा लागतो, त्या घरातल्या मुलांना सहन करावा लागतो, या सगळ्यावर त्या संपूर्ण घराला जर मुक्ती मिळवायची असेल आणि एक निरामय आनंद जगायचा असेल तर त्यांनी अध्यात्माच्या मार्गाची सुरुवात आपल्या घरापासून कशी करावी? बेसिकली एक तर रिअलाइज दिस फॅक्ट दॅट देयर इज अ प्रॉब्लेम. ओके, अनेक जण तो नकारतच असतात. माझ्या प्रॉब्लेम माझ्यामध्ये नाहीये, परिस्थितीमध्ये आहे आणि समोरच्यामध्ये आहे. हा असा आहे म्हणून मी अशी वागते. माझा नवरा रोज दारू पिणं म्हणून माझं डोकं भडकतं. नेहमी द प्रॉब्लेम इज विथ समबडी एल्स, नेवर विथ मी. हा एक दॅट इज अ रूल, थंब रूल. पण इट इज नेवर लाईक दॅट. इफ एनीबडी और एनीथिंग हॅज टू चेंज, इट इज ओनली यू. सो इफ यू रिअलाइज आय नीड द चेंज, मी चेंज झाले तर माझी बाजूची परिस्थिती, माझी बाहेरची परिस्थिती विल चेंज. अँड इट डज चेंज. अगेन हे माझे पुन्हा स्वतःचे अनुभव आहेत. तुम्ही ते पुस्तक वाचलं तेव्हा माझे ते आधीचं माझं आयुष्य कसं होतं हे बघितलं. म्हणजे इट वॉज प्रॉबब्ली असं आयुष्य आताच्या कित्येक बायका जगत असतील. पण वेन आय रिअलाइज, थँक्स टू माय गुरुज अँड थँक्स टू ऑल दिस दॅट आय डिड, मला हे रिअलायझेशन जेव्हा झालं की नो, द चेंज हॅज टू बी इनसाइड मी, नॉट विथ एनीबडी एल्स. तेव्हा तो माझा प्रवास सुरू झाला. स्वतःला बदला म्हणजे आयुष्य बदलेल. सगळंच बदलेल. नुसतं सगळंच बदलेल. तुमची परिस्थिती, तुमचे रिलेशन्स, एव्हरीथिंग चेंजेस. एव्हरीथिंग चेंजेस. तेव्हा ते तडफडत असतात तेव्हा तो समुद्र असा समोर दिसतो. अरे आपण तर समुद्रातच होतो आणि आपल्याला तो जाणवला नाही समुद्र. हीच आपली परिस्थिती आहे. इथे बाजूला आहे, आपल्या इथे, आपल्या आत आपणच आहोत ते स्वतः. पण आपल्याला ते जाणवत नाही. तुम्ही इतकी व्याख्यानं देत असतात, अनेक ठिकाणी जातात, तुमची मार्गदर्शनं घेत असतात लोक. तुम्ही नेमक्या कोण आहात? व्यक्तिशः तुम्ही काय वर्णन कराल स्वतःचं? स्पिरिच्युअल हीलर, आध्यात्मिक गुरु, व्हॉट यू आर? आय एम नॉट अ गुरु. आय एम नॉट अ गुरु. मार्गदर्शक? हां, आय कॅन से दॅट की मी मार्गदर्शक आहे. आय लाईक टू कनेक्ट विथ पीपल. आय लाईक टू टेल देम की इट इज अ व्हेरी सिम्पल वे. कम, आय विल शो यू. मला तुमच्या ह्या सगळ्या आध्यात्मिक प्रवासात आणि हा अभ्यास करताना जाणवली सर्वात चांगली गोष्ट स्मिताजी काय असेल ती म्हणजे इतकं साधं, सरळ, सोपं, नितळ. अध्यात्म म्हटल्यानंतर आतापर्यंतची एक भीती वाटायची, जो एक बागुलबुवा मनात निर्माण व्हायचा, तो तुमच्या ह्या पुस्तकाच्या अभ्यासातून किंवा तुमच्याशी बोलण्यातनं असं इतकं सरळ जाणवतं की हे असं बाजूला आहे ते आपण सहज घेऊ शकतो. एक गोष्ट ओशोच्या पुस्तकामध्ये मी वाचली होती. एक मासा दुसऱ्या माशाला विचारतो, अरे बाबा मला कुणीतरी विचारलं ओशन कुठे आहे, तुला माहिती आहे का ओशन कुठे आहे, समुद्र कुठे आहे? तो म्हणतो नाही रे कुठे आहे समुद्र, चल आपण दुसऱ्या कोणातरी विचारूया. असं करत 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 ते सगळ्या ओशनमधल्या सगळ्या माशांना विचारतात एकमेकांना, अरे समुद्र पाहिला का कोणी, समुद्र कुठे मला दाखवा, समुद्र माहिती आहे का कुठे, कुणालाही माहिती नाही. मग तेव्हा जेव्हा त्यांना बाहेर नेटमधनं बाहेर काढतात त्यावेळेस जेव्हा ते तडफडत असतात तेव्हा तो समुद्र असा समोर दिसतो, अरे आपण तर समुद्रातच होतो आणि आपल्याला तो जाणवला नाही समुद्र. हीच आपली परिस्थिती आहे. इथे बाजूला आहे, आपल्या इथे, आपल्या आत आपणच आहोत ते स्वतः. पण आपल्याला ते जाणवत नाही. आपण इथे तिथे बाहेर बाहेर, इथे कुठे त्याच्याकडे जा, त्याच्याकडे जा, त्या गुरुकडे जा, त्या बुवाकडे जा, हे माळ घाला, ती रुद्राक्ष घाला, अंगठ्या घाला, पांगठ्या घाला, अमकं करा, तमकं करा, ह्याच्यातच आपलं आयुष्य जातं. असे अनेक माळा, रुद्राक्ष घातलेले अनेक बुवा बाबा यांचं सध्या बुरखाफाड करायचं काम मीडियामधून आम्हाला करावं लागतं. अशांचे मोठे मोठे आश्रम उद्ध्वस्त होताना जेव्हा टी व्हीवर आपण बघतात तेव्हा इतकं साधं सरळ एक गृहिणी असताना, एक अभिनेत्री असताना इतकं साधं सरळ आयुष्य आणि तेही इतकं अध्यात्माने भरलेलं जगताना तुम्हाला काय वाटतं असं सगळं पडझड होताना बघून?
मी फक्त त्यातनं एक शिकवण घेते की असं आपण करू नये. प्रत्येक गोष्टीमधनं एक शिकवण आपल्याला असतेच ना. हे असं आपण करू नये. असं लोकांना सांगावं की असं ब्लाइंड फेथ घेऊन तुम्ही कुठच्याही गुरुकडे जाऊ नका. यू गो टू अ गुरु, फर्स्ट सी तुम्हाला काय वाटतं, आणि गुरु शुड बी सच दॅट ही शुड बी इन अ पोझिशन टू ट्रान्सफॉर्म यू. त्यांना सद्गुरू म्हणतात. तर गुरु अशा परिस्थितीत असायला हवे की तो तुम्हाला ट्रान्सफॉर्म करू शकेल. जर तुम्हाला ते वाटलं तुमच्या गुरुकडे जाऊन की नाही हे गुरु मला ट्रान्सफॉर्म करतील, तर फॉलो दॅट गुरु. मला सांगा, एखाद्याला जर अध्यात्माच्या मार्गावर प्रवास करायचा असेल तर त्याला तो गुरु विना करणं शक्य आहे? माझ्या मते अगेन आय फील यू नीड अ लिव्हिंग गुरु. कारण सिम्पल गोष्टी म्हणजे आपण अगदी आता आपण इथे बसताना तुम्ही ह्या लोकांना सगळ्यांना विचारलं काय बरोबर आहे का, माईक बरोबर आहे का, कॅमेरा बरोबर आहे का, लाईट बीट बरोबर आहे ना, सुरू करू ना. ह्याच्या वेळेस देखील तुम्ही 4 लोकांची एक ओपिनियन कन्सल्ट केलं, राईट. तर आपण ॲज अ वुमन मी म्हणेन, मी काही जेवण करत असताना देखील जरा चाखून वगैरे मीठ बरोबर आहे का, तिखट बरोबर आहे का, जरा गोष्टींसाठी आपण कुणाचं तरी ओपिनियन घेत असतो. तेव्हा आपल्या लाईफबद्दल जेव्हा ज्या गोष्टी असतात तेव्हा यू नीड समबडी टू टेल यू वेदर यू आर डुईंग राईट ऑर यू आर नॉट डुईंग राईट. एक तिसरा आपल्यापेक्षा वेगळा कोणीतरी जो आपल्यापेक्षा अधिक ज्ञानी आहे, वरच्या पातळीवर आहे, त्यांनी त्याकडे निरपेक्षपणे बघणं अत्यंत गरजेचं असतं. सो दॅट पर्सन हॅज टू गाईड यू. कारण आपण स्कूलमध्ये गेलो तरी द टीचर हू इज मोर एज्युकेटेड, नोज अबाउट दॅट सब्जेक्ट मोर, शी इज टीचिंग यू. सो ह्या विषयाबद्दल आपल्याला लाईफ, स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, रिलिजन ह्याचा फरकच काय कळत नाही, सांगणार कोण? तेव्हा आपल्याला कोणीतरी गाईड लागतो. मला तुम्ही सांगा की निसर्गापासून माणूस दुरावल्याची ही सगळी लक्षणं आहेत. निसर्गातून पूर्वी आपण भरपूर शिकायचो, त्याच्याशी एकात्म असायचो, परंतु आता निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं स्थान जवळपास नष्ट झालं, आणि त्यामुळेच की काय हे सगळे ताणतणाव, अंतर्गत रोग वाढत चालले, कुटुंबातला हिंसाचार वाढत चालला, माणसामधले ताणतणाव आणि शहरी जीवनातले ताणतणाव, दहशतवाद किंवा त्याहीपेक्षा सुद्धा अंतर्गत अशांतता, की माणसं तर भरपूर आहेत पण जीवलग असा कोणी सापडत नाही. एक मला असं ह्याच्याबद्दल मला एकीकडे टॉक करायला बोलवलं होतं विमेन एम्पॉवरमेंटवर. तर मी म्हटलं मी विमेन एम्पॉवरमेंट सोशल ह्याच्याबद्दल बोलणार नाही. ते विमेन्स लिबरेशन आणि नारे घेऊन फिरणं हे मला पटत नाही. आय विल टॉक अबाउट इट स्पिरिच्युअली. ना कमिंग टू युअर क्वेश्चन, काय होतं माहिती आहे का, आपल्यामध्ये आपण हे जे निसर्ग आहे, दॅट्स मदर अर्थ, राईट. वी डोंट रिस्पेक्ट द फिमेल एम्बॉडीमेंट ॲट ऑल. घरातल्या बाईला, मुलीला, आईला रिस्पेक्ट मिळत नाही. या फिमेल एम्बॉडीमेंट अर्थ, मदर नेचर, ह्या सगळ्या फिमेल एम्बॉडीमेंट्स आहेत ऑफ क्रिएशन, विच वी डू नॉट रिस्पेक्ट ॲट ऑल. लक्ष्मी ही आय डोंट नो वेदर यू नो, बट लक्ष्मी इज ॲक्च्युली अ लिटिल गर्ल. लक्ष्मी जी आपल्याला त्या पिक्चरमध्ये ती दिसते एवढी मोठी देवीसारखी कॉईन्स हे करत असताना, तशी नाही आहे. लक्ष्मी इज अ स्मॉल गर्ल. क्या बात आहे. छोटीशी मुलगी आहे ती. शी फील्स हर्ट, शी फील्स इन्सल्टेड, शी फील्स इन्सिक्युअर. सो यू हॅव टू लव्ह हर. डोंट यूज हर, विच वी आर डुईंग. वी यूज हर. डोंट यूज हर, डोंट मिसयूज हर, लव्ह हर. तेव्हा ती तुमच्याकडे राहील. तुम्हाला वैभव हे जे दिसतं सगळीकडे कुणाकडेही, दॅट इज बिकॉज दे लव्ह हर, रिस्पेक्ट हर. आपण फिमेल एम्बॉडीमेंट ऑफ क्रिएशनला रिस्पेक्टच नाही करत. मदर अर्थची आपण काय हे केले, वाट लावली, ते आपली वी नो अबाउट इट. सो इट इज नॉट दॅट शी इज टेकिंग रिव्हेंज, बट इट इज अ रिॲक्शन ऑफ व्हॉट वी हॅव. जे आपण निसर्गाचं केलं तेच निसर्ग आपल्याला परत देत असतो. परत देत म्हणजे रिव्हेंजफुल नाही आहे, त्याची रिॲक्शन आहे ती. नाक बंद केलं की रिॲक्शन काय तोंड उघडतं, ही रिॲक्शन आहे. तर आपण झाडं पाडणं, हे काढणं, सगळी घाण करून ठेवणं, ऑइल इन द समुद्र वगैरे सगळं, त्याची ती रिॲक्शन आहे. शी कांट हेल्प इट, शी कांट हेल्प इट. शी इज सॅड, शी इज क्राईंग, प्लीज डोंट डू दिस टू मी. क्या बात. दॅट इज द थिंग. दॅट इज वाय जेव्हा हे सगळ्या फिमेल एम्बॉडीमेंटला रिस्पेक्ट दिला जात नाही. एक शेवटचा प्रश्न आहे की तुमच्या ह्या सगळ्या आता व्यक्तिमत्वातनं मला एक असं दिसतं की आपण समाजाचं काही देणं लागतो, आपण समाजाला काही परत दिलं पाहिजे. आपण जी अनेक व्याख्यानं, मार्गदर्शन शिबिरं घेता त्यामध्ये पण हीच भावना आहे? येस, ॲब्सोल्युटली. मी असं फॅन्टॅस्टिक चार्जिंग वगैरे काही करत नाही. म्हणजे अगदी खूप स्वस्तात आहेत माझे वर्कशॉप्स. ओनली रिझन इज आय वॉन्ट टू रीच एव्हरीबडी. आय हॅव टू गिव्ह बॅक. माझे हिलिंग्स वगैरे मी चालतं ते इट्स जस्ट टू गिव्ह बॅक. आय हॅव टू गिव्ह बॅक टू हू एव्हर नीड्स माय हेल्प. जस्ट गिव्ह बॅक. म्हणजे ज्या कोणाला आपला उद्या समृद्ध करायचा असेल त्याला आज
आपल्यामध्ये काहीतरी बदल घडवावे लागतील. हे बदल सकारात्मक असतील. हे बदल आपल्या नित्यकर्म करत असतानाच आपल्याला करावे लागतील. त्याकरता कुठल्याही प्रकारच्या हिमालयात जायची आवश्यकता नाही, तर तुम्ही जिथे आहात तिथेच तुमचा हिमालय तुम्हाला उभा करता येईल. आज इतका वेळ आपण स्मिता जयकर यांच्याशी बोलत होतो आणि प्रेक्षक तुम्हाला आश्चर्य वाटेल, या संपूर्ण आमच्या 1 तासाच्या मुलाखतीमध्ये कुठेही त्यांचं स्टारडम नव्हतं, कुठेही त्यांनी केलेल्या भूमिकांविषयी नव्हतं, तर जे ते आयुष्य जगतायत किंबहुना जे आयुष्य तुम्ही जगावं असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं त्याविषयी त्या बोलत होत्या. स्मिताजी, आज आमच्या झी 24 तास प्रेक्षकांसाठी आपण जो वेळ काढला त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांतर्फे विशेष आभार. आशा करता की आज ही मुलाखत ज्यांनी ऐकली आहे त्यांना तुमचं वेगळं रूपच फक्त दिसणार नाही आहे, तर त्यांचा उद्या हा निश्चित अधिक निरामय, अधिक शांत, आनंददायी आणि उल्हासदायक असणार आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.